पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या आता चारी बाजूनी मुसक्या आवळायला सुरुवात केलेली आहे। काल आंदेकर आणि त्याची तिसरी मुलगी वृंदावनी वाडेकरच्या घरी देखील पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 76 तोळ सोनं हस्तगत केलं असून आंदेकर कुटुंब वापरत असलेल्या सर्व गाड्या देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। टोळीवर मोका लावल्यानंतर समर्थ पोलीस ठाणे आता ॲक्शन मोडवरती आलेले। कालच त्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली। मी आंदेकर टोळी असेल, नंतर तिकडं वाडेकर म्हणजे त्यांची जी बहीण वृंदावनी, या दोघांच्या घराची झडती घेतली। त्यातनं ही गाडी वॅक्सवॅगन जी पकडून आणलेली आहे। नंतर घरातनं 76 तोळे सोनं, काही कुलमुक्तारपत्र ज्याला आपण साठेकत म्हणतो, काही चांदी, काही डॉक्युमेंट्स आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सचे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते सगळे फ्रीज करायला घेतलेले आहेत, सगळे शोधून काढलेले आहेत। आणि एकूणच चारही बाजूने ज्याला आपण नाकाबंदी म्हणतो, ह्या आंदेकर खरं तर 40 वर्ष जुनी टोळी, सगळ्यात जुनी आणि सगळ्या टोळ्यांना पुरून उरलेली टोळी। पण आता पोलिसांच्या एकदम रडारवर आल्यामुळं पोलिसांनी चौबाजून त्यांची कोंडी करण्यासाठी मोका तर लावला आहे। सगळी फॅमिली पूर्ण आत गेलेलीच आहे, पण त्यासोबत इतर त्यांचे जे सहकारी आहेत बाहेर, त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनाही धरपकड सुरू केलेली आहे। आणि त्यांचं जर काही अतिक्रमण बांधकाम असेल तर त्यासाठी पालिकेला नोटीस पत्र पाठवलं आहे। जर काही अतिक्रमण बांधकाम असेल तर तेही पाडायची तयारी पोलिसांनी चालवलं आहे। थोडक्यात चारही बाजूने पुणे पोलिसांनी आता आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।